सद्यस्थितीमध्ये आपल्याला माहीतच आहे WHO तर्फे इबोला ही इमर्जन्सी म्हणून डिक्लेअर झालेलं आहे आणि आम्हालासुद्धा जे एअरपोर्ट ऑथॉरिटी आहे त्यांच्यातर्फे इन्फॉर्मेशन येत आहे. 1-2 दिवसा अगोदर नागपूरमध्ये एक व्यक्ती आलेला आहे जो युगांडामधून आलेला आहे. एअरपोर्ट हेल्थ ऑथॉरिटीनं आम्हाला तसं कळवलेलं आहे. आता ज्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे ज्या गाईडलाईन्स आलेल्या आहे त्यामध्ये असं आहे की जो युगांडामधून किंवा दुसरी कंट्री आहे डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो इथून जे आलेला असेल तर त्याला आपल्याला 21 दिवस मॉनिटर करायचं आहे. आता हा जो व्यक्ती आलेला आहे जो 47 वर्षाचा आहे तो फक्त त्या कंट्रीमधून आलेला आहे, पण त्याला सिम्पटम्स असे काहीच नाही आणि तो तिथल्या पॉझिटिव्ह असलेल्या केसच्या कॉन्टॅक्टमध्ये पण आलेला नाही आहे. म्हणून आम्ही त्याला घरीच त्याचं एक व्हिजिट आमच्या टीमतर्फे NMCच्या टीमतर्फे एक व्हिजिट झालेली आहे. त्याला कोणतेच सिम्पटम्स नाही आहे आणि त्याला आम्ही 21 दिवसपर्यंत कंटिन्युअस टेलिफोनिक सर्व्हिलन्स करणार आहे आणि त्याला विचारणार आहे की त्याला काही सिम्पटम्स वगैरे आहे का. मोस्टली जे सिम्पटम्स येतील याच्यामध्ये फीवर राहील, नंतर थोडासा अशक्तपणा राहील, स्नायूंमध्ये वेदना राहतील, डोकंदुखी राहतील, उलटी आहे, जुलाब आहे, घशात खवखव आहे, अशा पद्धतीचे वेगवेगळे सिम्पटम्स याच्यामध्ये राहणार आहेत. दुसऱ्या केसमध्ये जर आढळलं तर याच्यामध्ये काय आहे की जर इन केस असा जर पेशंट आला जो कोणाच्या पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल तर त्याला आपल्याला क्वारंटाईन करून ठेवायचं आहे आणि खरोखरच असा सिम्प्टोमॅटिक पेशंट आला त्याला आयसोलेट पण करायचं आहे. तर त्याची संपूर्ण व्यवस्था किंवा रिस्पॉन्सिबिलिटी आपण मेडिकल कॉलेजला दिलेली आहे. तर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज हे या अनुषंगाने सज्ज झालेलं आहे आणि अशा प्रकारचं जर आम्हाला इन्फॉर्मेशन आली एअरपोर्ट हेल्थ ऑथॉरिटीकडून तर आम्ही डायरेक्टली पेशंट तिथे आयसोलेट किंवा क्वारंटाईन करणार आहोत. अफवा नाही सोशल मीडिया सर सोशल मीडियावरती अशा पद्धतीचे लोकांमध्ये कोणीही अफवा पसरवत असेल तर अफवांवर कोणतेही विश्वास ठेवू नये. आम्हाला गव्हर्मेंट ऑफ म्हणजे एअरपोर्ट ऑथॉरिटीकडून जशी इन्फॉर्मेशन मिळेल तर ह्या 3 कॅटेगरीनुसार आम्ही त्याचं वर्गीकरण करणार आहोत आणि याच्यानंतर हॉस्पिटल्स जे आयसोलेशन बेड्समध्ये त्याला ॲडमिट केल्यानंतरसुद्धा त्याची गाईडलाईन्स ज्या आहेत त्या गाईडलाईन्सनुसार त्याची ट्रीटमेंट केल्या जाईल, त्याचा औषधोपचार करणार आहे. तर कोणीही याच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.